आज आपण आंब्याच्या रसापासून गोड इडली बनवणार आहोत। ही इडली साजूक तूप, नारळाचं दूध किंवा मग आपण जे रोज दूध वापरतो त्या दुधासोबत खाल्ली तरीही छान लागते। रंग अतिशय सुरेख आलाय आणि चवीला अप्रतिम अशी ही इडली असते। रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायची। रेसिपीचे सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले। त्याचसोबत चॅनलला सबस्क्राइब करायचे, बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि यासारख्याच भरपूर साऱ्या नवनवीन रेसिपी बघायच्या आहेत। चला तर मग ही आंब्याच्या रसाची गोड इडली कशी बनवायची ते बघूयात। यासाठी मी येथे 2 वाट्या साधा तांदूळ 4 तासासाठी चांगला भिजत घातला होता। 4 तासानंतर याच्यावरचं सगळं पाणी काढून टाकायचे आणि परत एकदा हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ टाकून बारीक वाटून घ्यायचे आहेत। तांदूळ वाटून घेताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका, म्हणजे पीठ अगदी रसरशीत होतं। आता यामध्ये आपण एक छोटी वाटी भरून ओल्या नारळाचे छोटे तुकडे करून टाकायचे। 1 वाटी गूळ टाकायचा आहे, जायफळ वेलची पावडर टाकायची आहे आणि हे सगळं परत एकदा चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। येथे मी पावडर गूळ वापरलाय। हे बारीक केल्यानंतर याचा तुम्ही रंग बघू शकता, हलकासा बदललाय। हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। यामध्ये आपल्याला टाकायचा 1 आंब्याचा रस। रस चांगला मिक्सर वाटे एकजीव करून घ्या, धागा किंवा गुठळी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर परत एकदा चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय। एकत्र केल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून रात्रभरासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचंय। दुसऱ्या दिवशी झाकण काढून बघू शकता, मस्त फुलले, पीठ अगदी वरपर्यंत आले आणि आता आपल्याला हे जी इडली बनवायची त्याच्यासाठी अगदी परफेक्ट असं हे पीठ तयार आहे। चमच्याच्या साहाय्याने एकत्र करून घेऊयात। तोपर्यंत आपण इडलीच्या कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवूयात आणि इडलीच्या डिशांना तेल लावून घेऊयात। पण त्याआधी या पिठामध्ये चिमूटभर मीठ टाकायचे व परत एकदा सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे। तेल लावल्यानंतर त्याच्यामध्ये इडलीप्रमाणे हे मिश्रण ओतून 20 मिनिटं चांगलं वाफून घेणार आहोत। 20 मिनिटांनंतर गॅस बंद केला व या इडल्या थोड्याशा थंड करून घेतल्या। थंड झाल्यानंतर सुरीच्या साहाय्याने आपण या काढून बघूयात। अगदी मस्त झाल्यात। इडलीच्या डिशला अजिबात चिटकल्या नाहीत, दिसायलाही सुंदर दिसतात। जाळीदार लुसलुशीत अशी ही गोड इडली तयार झाली आहे। सगळ्या इडल्या याच पद्धतीने काढून घेऊयात। सगळ्या इडल्या काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर झाल्यात। साजूक तूप, नारळाचं दूध कशासोबतही खा, फारच सुंदर लागतात। रेसिपी साधी सोपी आहे आणि ती तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद। आणि रेसिपी फक्त बघू नका, तर ती घरी करून सुद्धा बघा। कशी वाटली, कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।